लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मंगू सिंधूला समजावतो की तू एकदा राघवसोबत बोल, त्यांना सावीबद्दल सांग. मात्र सिंधू या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देते. ती म्हणते की मला नाही गरज वाटत राघवला सावीबद्दल सांगण्याची. तर दुसरीकडे राघव शुद्धीवर आलेला असतो आणि तो बेडवर उठून बसतो आणि त्याच वेळी त्याचं लक्ष टेबलवर असणाऱ्या सिंधू आणि सावीच्या फोटोकडे जातं आणि त्यानंतर त्याला सकाळी घडलेला सगळा प्रकार आठवतो. तर दुसरीकडे राणीसुद्धा राघवचा फोटो बघत बसलेली असते आणि तिला लग्नात घडलेला प्रकार आठवतो आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती खूप नाराज होते. तर दुसरीकडे मंगू सिंधूला म्हणत असतो की तू माझ्यासोबत खोटं बोल, पण स्वतःचं काय? तू स्वतःसोबत अजून किती दिवस खोटं बोलणार आहे? तुला राघवची आठवण येते, तुला त्यांची गरज आहे, ही गोष्ट तू मान्य का नाही करत? त्यावर सिंधू म्हणते की मला कोणाचीही गरज नाही आहे. त्यावर मंगेश तिला सावीची शपथ घ्यायला सांगतो. मात्र त्यावर सिंधू काही न बोलता खाली मान घालते. मंगू तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो, मात्र सिंधू ऐकायला तयार होत नाही आणि त्याच वेळी सावी तिथे येते आणि ती सिंधूला म्हणते की मंगू जे काही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे. आणि तिचं हे वाक्य ऐकून सिंधूला धक्का बसतो. ती पटकन सावीला विचारते की काय बरोबर आहे? त्यावर सावी म्हणते की मंगूने तुला सांगितलं आहे ना की तू लवकर जेवण करून घे, ते बरोबर आहे, कारण जर तू जेवण केलं नाही तर तुझं डोकं दुखेल. आणि ते ऐकून सिंधूच्या जीवात जीव येतो आणि ती लगेच जेवण करायला तयार होते. तर सावी मंगेशलाही त्यांच्यासोबत जेवण्याचा आग्रह करते आणि सावीने केलेल्या आग्रहामुळे मंगेशही जेवायला तयार होतो. तर दुसरीकडे राघव कसाबसा बेडवरून उठतो, त्याचं शर्ट घालतो आणि बाहेर येतो. तर बाहेर सिंधू मंगेशला जेवण वाढत असते आणि त्या दोघांना बघून राघव रागातच सिंधूकडे बघतो. तर राघवला बघून सावी मोठ्याने ओरडते, पोलीस काका. त्यामुळे सिंधू आणि मंगेश राघवकडे बघतात. त्यानंतर सावी विनूलाही आवाज देते, त्यामुळे विनू पळतच रूममधून बाहेर येतो आणि राघवला मिठी मारतो. तर राघवच्या तब्येतीची चौकशी करावी की नाही या गोष्टीचा सिंधू विचार करत असते आणि त्यानंतर ती राघवला विचारते की तुम्हाला आता बरं वाटत आहे ना? मात्र सिंधूच्या या प्रश्नावर राघव काहीच उत्तर देत नाही. तो सरळ त्याची आणि विनूची बॅग घेतो आणि बाहेर जाण्यासाठी निघतो आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. सिंधू मनाशी म्हणत असते की आज पुन्हा एकदा सिद्ध झालं, राघवच्या इगोपेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. तर विनू स्वतः राघवला थांबवतो आणि त्याला सांगतो की बाबा, तुम्हाला खूप लागलं होतं, डॉक्टर काकू एकट्या तुम्हाला इथे घेऊन आल्या आणि त्यांच्याचमुळे तुमचा जीव वाचला, तुम्ही एकदा त्यांच्यासोबत बोला. आणि त्यामुळे राघव म्हणतो की थँक्यू डॉक्टर, तुमचं जे काही बिल झालं असेल ते मला पाठवून द्या, मी तुम्हाला पैसे पाठवतो. आणि राघवचं हे बोलणं ऐकून सिंधू म्हणते की काही गरज नाही आहे, मी माझ्या आप्पांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि लोकांना मदत करण्यासाठी डॉक्टर झाले, पैसे कमावण्यासाठी नाही. त्यामुळे तुमच्या पैशांचा माज तुमच्या जवळच राहू द्या. आणि त्यावर राघवही म्हणतो की जशी तुमची मर्जी, आणि मग तो विनूला घेऊन जाण्यासाठी निघतो. मात्र सिंधू म्हणते की तुम्हाला इथे थांबवण्याचा मला अधिकार नाही आहे, पण दुपारीच तुमची सर्जरी झाली आहे आणि तुम्ही आत्ताच शुद्धीवर आला आहात, त्यामुळे तुम्हाला आराम करणं गरजेचं आहे. तर सावीसुद्धा राघवला विनंती करते की पोलीस काका तुम्ही इथेच थांबा. तर विनूसुद्धा त्याला म्हणतो की बाबा, या भागामध्ये डॉक्टर्स नाही आहेत, त्यामुळे जर तुम्हाला मध्येच काही झालं तर आपल्याला कोणाची मदतसुद्धा मिळणार नाही. मात्र तरीही राघव त्यांचं न ऐकता जाण्याचा हट्ट करतो. त्यामुळे सिंधू म्हणते की तुम्हाला स्वतःची काळजी तर नाही आहे, पण तुमच्यासोबत एक लहान मुलगा आहे, निदान त्याची तरी काळजी करा. जर तुम्हाला रस्त्यामध्ये काही झालं तर त्या मुलाचं काय होणार? आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून राघव त्याला बरं वाटेपर्यंत तिथेच थांबायला तयार होतो. त्यामुळे विनू आणि सावी खूप खुश होतात आणि आनंदाने राघवला मिठी मारतात. तर राघवही प्रेमाने त्या दोघांना जवळ घेतो आणि त्यांना एकत्र बघून सिंधूचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर दुसरीकडे रत्नाकर योगेशसोबत बोलत असतो आणि त्यानंतर रुक्मिणी त्याला काय झालं ते विचारते. त्यावर योगेश तिला सांगतो की राखीच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी ती आणि योगेश अमेरिकेला गेले आहेत आणि माधवीसुद्धा दुसरीकडे शिफ्ट झाली आहे. आणि आता अन्वीची सेमिस्टर संपली आहे, त्यामुळे तिच्या राहण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे योगेशने तिला आपल्याकडेच पाठवलं आहे. पुढचे काही दिवस ती इथेच राहील. आणि ते ऐकून सर्वजण खूप खुश होतात.
मात्र रेश्मा नाक मुरडतच म्हणते की आता अजून एका माणसाचं काम वाढणार. त्यावर राजश्री तिला सांगते की हे घर अन्वीचं सुद्धा आहे, त्यामुळे ती इथे कधीही येऊ शकते. तर रुक्मिणी सुद्धा रेश्माला म्हणते की अन्वी खूप दिवसांनंतर इथे येणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी तिच्याशी प्रेमाने मिळून मिसळून वागा. आणि त्यावर रेश्मा सुद्धा हो म्हणते. आणि त्याच वेळी अन्वी तिथे येते. तिला बघून सर्वजण खूप खुश होतात. मात्र अन्वीचं त्यांच्याकडे लक्ष नसतं. ती गाणी ऐकतच चाललेली असते. त्यामुळे राणी समोर येते आणि ती अन्वीचे हेडफोन्स काढते. त्यामुळे अन्वी तिला विचारते की तू कोण आहेस. त्यावर राणी सांगते की मी तुझ्या राघव मामाची बायको मधू मामी. मात्र अन्वी तिला विचारते की राघव मामाची बायको तर सिंधू मामी आहे ना, ती कुठे. आणि तिचा हा प्रश्न ऐकून राणीचा चेहराच पडतो. तर इतरांनाही धक्का बसतो. आणि त्यानंतर रुक्मिणी अन्वीला जवळ घेते आणि तिची चौकशी करते. मात्र अन्वी पटकन बाजूला होते आणि ती सगळ्यांकडे बघून हसायला सुरुवात करते. त्यामुळे सर्वजण तिला काय झालं आहे ते विचारतात. त्यावर अन्वी म्हणते की मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगते. मुळात मला इथे येण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण आईबाबांमुळे मला इथे यायला लागलं. आणि हे घर म्हणजे फक्त माझ्यासाठी दुसरं हॉस्टेल आहे, त्याहून जास्त काही नाही. त्यामुळे तुम्ही उगाच माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नका. आणि अन्वीचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर दुसरीकडे विनू आणि सावी राघवजवळ जातात. ते राघवला विचारत असतात की आपण काहीतरी खेळायचं का. आणि मग राघवही त्यांच्यासोबत खेळायला तयार होतो. आणि मग ते सर्वजण सापशिडी खेळायचं ठरवतात. मात्र सिंधू त्यांना सांगते की आधी तुम्ही नाश्ता करून घ्या. त्यामुळे सावी आणि विनू लगेच नाश्ता करण्यासाठी बसतात. सिंधू त्यांना नाश्ता देते आणि राघवसाठी सुद्धा नाश्ता घेऊन जाते. मात्र राघव तिच्या हातून नाश्ता घेत नाही. आणि त्याचवेळी जवळच्या पोलीस स्टेशनमधील एक कॉन्स्टेबल तिथे येतो. त्याने राघवसाठी बाहेरून नाश्ता आणलेला असतो. त्यामुळे सिंधू राघवला म्हणते की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेरचं खाणं योग्य नाही आहे, कारण त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. मात्र राघव म्हणतो की इतकी वर्ष जो त्रास मी सहन केला आहे त्याच्यापुढे हा त्रास काहीच नाही. तर सिंधू म्हणते की जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात त्यांनी स्वतःसुद्धा त्रास सहन करण्याची क्षमता ठेवावी. आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून राघव रागातच तिच्याकडे बघतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव सिंधूला विचारत असतो की जर इतकी वर्ष तू जिवंत होती तर मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न का नाही केला, तू माझ्याकडे परत का नाही आली. त्यावर सिंधू म्हणते की जर मला परत यायचंच असतं तर मी ते घर सोडून गेले नसते. आणि त्यानंतर राघव सिंधूला विचारतो की सावी कोणाची मुलगी आहे. त्यावर सिंधू सांगते माझी मुलगी आहे. मात्र राघव म्हणतो की तू कधीच आई होऊ शकणार नव्हती. परंतु सिंधू म्हणते की या जगामध्ये चमत्कार होतात आणि हा सुद्धा त्यांपैकीच एक चमत्कार आहे. मात्र राघवचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. तो सिंधूला विचारतो की तुमच्या घरी जो माणूस सतत येत असतो, तुझी आणि सावीची काळजी करत असतो, तो कोण आहे. आणि राघवचा हा प्रश्न ऐकून सिंधू खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.